हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या शॉपिंग हॉलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। तर आजचा ना याला स्कूलमध्ये जायचं आहे, त्याच्यामुळे पटकन याने शॉपिंग म्हणला करून घे पटकन, मला टिफिन आणि बॉटल त्याला दोन्ही पाहिजे। म्हणजे त्या दिवशी एक आला होता मागच्या ब्लॉगमध्ये, तर ती टिफिन नव्हता आवडला मला। आता ह्या ब्लॉगमध्ये पण एक आलेला आहे, बघूयात आता हा तरी चांगला आहे का, आणि अजून एक यायचा बाकी आहे, तर बघूया। चल टिफिनची तर नाही, पण टिफिनचा जुना दिल पण वॉटर बॉटल पाहिजे होती त्याला, त्यामुळे तर सगळ्यात पहिलं पार्सल आहे आणि ह्याच्यामध्ये आहे लेस, पार्टीवेअर साडीची लेस आहे। तर लेस संपायच्या आधीच ना दुसरी ऑर्डर करून ठेवावी लागते, हे बघा दुसरी ऑर्डर करावी लागते लगेच। त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे लेहंग्याचं जी दोरी राहते ना ती स्कर्टमध्ये लावायची। आता आषाढी एकादशी स्पेशल आपण खणाचे परकर पोळके करणार आहोत, तर त्यासाठी ही दोरी लागेल। म्हणजे बारीक दोरी राहते ना, तर तिने थोडंसं ना ते व्यवस्थित बांधता येत नाही, किंवा ती बारीक दोरी राहते ब्लाउजची वगैरे राहते ती, आणि ही मोठी आहे बघा, ही लेहंग्यामध्ये लागणारी दोरी जी राहते ना। आणि क्वालिटी तर 9 मीटर आहे, 80 रुपयाला 9 मीटर की 68 की 80 अशीच काहीतरी प्राइस आहे याची। ए फेकू नको बाबा। तर 68 का 80 अशी दोन्हीतले काहीतरी प्राइस आहे, पण 80च्या खालीच आहे बहुतेक असं मला वाटतंय। तर 8 मीटर आहे, ठीक आहे, बाहेर जाऊन आणण्यापेक्षा मला वाटलं की बरे। त्यानंतर हे पुढचं पार्सल आहे, तर ह्याच्यामध्ये काय आहे, खूपच छोटं दिसतंय। तर याच्यामध्ये ना सुया मागवल्या होत्या, तर पहिल्यांदा आम्हाला ना दुकानच सापडत नव्हती इथं कुठे काय। आणि माझं काय होतं, सुया मी लेस वगैरे वापरते ना, तर मग सुया वगैरे तुटतासारख्या, आणि सुया नाही तुटल्या ना तरी सुद्धा ना सुई बऱ्यापैकी म्हणजे बदलावी सारखी। सुई बदलली ना काय होतं ना, फिनिशिंग चांगलं निघतं बघा। एखाद्या वेळेस काय होतं, सुई चालत ना कपड्याचा धागा एखादा खेचला जातो, तो त्यावेळेस खेचला जातो ज्यावेळेस सुई खराब झालेली असेल। आपल्याला दिसत नाही की सुई खराब झाली, पण पुढचं जे टोक आहे ना थोडं खरखरीत होतं, तर अशा वेळी मग आपण ते वापरू शकतो। तर 6 पॉकेट आहेत, 16 नंबरची सुई घेतली कारण रेग्युलरसाठी ना 16 नंबरच चालती, तर 4च आलेत बहुतेक, जास्त होते। तर हे पण 80 रुपयाच्या आसपासच आहेत। नको राहू दे माझ्यापाशी। त्यानंतर हे पुढचं पार्सल आहे, याच्यामध्ये काय बघू, थांब 2 मिनिटं थांब राहू दे माझ्याजवळ। तर याच्यामध्ये टिफिन आहे रुद्राचा, हा जर आवडला ना, आणि हा स्वस्त पण होता, आय थिंक 180च्या आसपास असा काहीतरी होता। छोटासा आहे, पण जसा बर्गरचा शेप राहतो ना सेम तसाच आहे। बॉक्स तर मोठा दिसतोय, म्हणजे छोटा वाटत होता, बॉक्स तरी मोठा आहे। म्हणजे आता टिफिन केवढा आहे बघूयात आपण। तर भरपूर मोठा आहे, मला जे वाटलं होतं ना मी इमॅज केलं होतं त्याच्यापेक्षा पण जास्त मोठा आहे। सोबत हा एक चम्मच आहे, भरपूर झाला, काटे चमच्याची गरज नाही लागत। आणि मेन म्हणजे हा स्टेनलेस स्टील आहे, तोही एवढ्या कमी स्वस्त प्राइसमध्ये, तर खूपच छान आहे बघा। आतमध्ये हा एवढी जागा आहे, तर एवढा रुद्राला भरपूर झाला, मोठी माणसांपुरता। थांब 2 मिनिटं थांब। तर याचं आलं ना काय, ती ह्याला खूप घाई असते। तर हे पण वरचं भाजीसाठी आहे, हा वाला छोटासा भाजीसाठी, त्याच्या पुरती एवढी भाजी खूप झाली, हा भाजीसाठी। आणि खालचा चपाती द्या किंवा वरती भाजी द्या, चपाती द्या, तो काय अर्ध्या चपातीच्या वर काही खात नाही, तर खूप जास्त छान आहे। आता मला तर वाटतंय की हाच ठेवावा, ती राहू दे, तर मला तर वाटतंय हाच ठेवावा, कारण की याचं बाहेरचं जे फिनिशिंग क्वालिटी सगळंच खूप मस्त आहे, आणि भाजी चपाती दोन्ही एक साथ बसतंय। चम्मच फक्त आता वेगळा बॅगमध्ये टाकून द्यावा लागणार आहे, टिफिनमध्ये नाही बसणार चम्मच, असा एवढ्यात बसवला तरी असं नाही बसणार आहे। तर हा टिफिन मी ह्याला देते, कारण हा काय बसणार नाही, घेऊन जा बाबा। तर हे वरचं टोपण आहे, टोपण सुद्धा खूपच छान, म्हणजे झेब्राचं असं चित्र आहे। मला वाटलं होतं फोटोमध्ये म्हणजे घेताना की एवढूसा छोटासा असेल बर्गरसारखा, पण ह्याची साईज खूप मोठी आहे, जास्तही छोटी नाही आहे असं मला वाटतंय। तर ठेव तिकडे, जा बघ, जा तुला जे बघायचं आहे ते। तर 200 रुपयाच्या खाली आहे, मला खूप आवडला हा। तर मी आता हे एक मिनिट, तर कंपनी सांगते, लिझा कंपनी आहे, आणि स्टेनलेस स्टील आहे, याच्यावरती दिलेलंच आहे बघा, बघू शकता तुम्ही, तो वरतीच दिलेला आहे, स्टेनलेस स्टील आहे। आतल्या साईडला वरती प्लास्टिक आहे, पण वरचं आपल्याला काय करायचं आहे, जिथं मेन आपल्याला पदार्थ ठेवायचा आहे तिथे तरी स्टेनलेस स्टील, म्हणजे ती कसं आहे, पाणी ओतलं धुतला ना, पलटी केला की तो सुकल्यासारखा निघतो, ते आपल्या जसं भांड्याला थोडं पाणी राहतं, पुसावं लागतं, तसं काही याच्यामध्ये होत नाही। बघू मी अजून यूज करून तुम्हाला सांगेनच कसं आहे ते। याच्यामध्ये छोट्यामध्ये भाजी, मोठ्यामध्ये चपाती, स्पून फक्त वेगळा टाकून द्यावा लागेल, पण ठीक आहे चालतंय।
तर मी कलर ऑर्डर जो केला होता ना तो आय थिंक ह्या पिंक कलरचा होता, पण मला हा दिलाय कलर. पण ठीक आहे, कोणता का ना डब्बा आहे ना महत्वाचा. घे ठेव बॉक्समध्ये भरून. मी करते थोड्या वेळात. ठेव आता त्याचा टिफिन भरू, आताच भरून ठेवू. आता तर छान आहे माझ्या ह्याने हाच ठेवावा. अजून एक घेतलाय तर तो मोठा आहे त्याच्या पप्पासाठी, बघू मग तो कसा आहे. तो थोडा मोठा आहे तर आज तेल बहुतेक. अरे ते खराब होऊ नये किंवा वास मारू नये यासाठी असतं. ठेव. तर याच्यामध्ये आहे लेस 200 रुपयाच्या नाही 197च्या आसपास काहीतरी आहे, पण याच्यामध्ये 6 बॉक्स आहेत. हे बघा हे, आणि लेस पण चांगल्या क्वालिटीचे आहे बघा, चांगली क्वालिटी आहे. हे 3 आहेत आणि ह्या 3 साईडला 3. तर 9 मीटर लेस येते याच्यामध्ये, जास्त येत नाही. पण ठीक झाली, मला सवय झाली आता त्याच्यामुळे भरपूर दिवस चालते. आता माझी संपत आली होती. त्यानंतर हे वाला पुढचं पार्सल आहे. तर ह्याच्यामध्ये ना फ्रीजसाठी कवर घेतलाय. हा पण 100 की 150 रुपयाच्या आसपास आहे, पण कॉटनचा होता. मग म्हटलं ठीक आहे कॉटनचा आहे तर हे बघा याची जी डिझाईन आहे ना ती अशी काय आहे, छान आहे एकदम कॉटनचा. तर बॅक साईडने तर आहे बऱ्यापैकी, पण आत वरच्या साईडने मला असं ते थोडं वेगळं वाटतंय. पण छान आहे, टिकायला धुवायला वॉशेबल आहे, त्याच्यामुळे धुवायला वगैरे सगळ्याला छान आहे. त्यानंतर पुढचे तर ह्याच्यामध्ये वॉटर बॉटल आहे जी पाहिजे होती. ही पण मी स्टीलचीच घेतलेली आहे. डीमार्टमध्ये माहिती वॉटर बॉटल 350 400. अरे बारक्या फुलाची बॉटल एवढी महाग असते का कुठे. हे मी 150 रुपयाला घेतली ऑनलाईन. तर ह्याला हे असं वरती आहे, दोरी पण आहे. रुद्राला म्हटली दोरीची, ठीक आहे त्याला आवडते दोरीची. तर हे स्टेनलेस स्टील आहे, बघू शकता आतल्या साईडनी बाहेर. आणि त्याच्यापुरती क्वांटिटी खूप आहे, म्हणजे साधारणतः 500 ml पाणी याच्यामध्ये बसून जाईल. खूप मस्त क्वालिटी, मला खूप आवडली. ही सुद्धा बॉटल 150 रुपयाला नाही भेटत बाहेर. बघू वास बघूचा तर छान आहे. वास घेतला ना तरी पण आपल्याला समजतं लगेच कसे. थांब, कशाला बंद करायचं, त्यात भरायचं आपल्याला. आता जेवण भरायचं आहे, जायचं ना स्कूलमध्ये तुला. तर त्यानंतर हे पुढचं आहे बघा, धागे त्याच्यामध्ये. ते पण 100-150लाच आहे धागे. हे यासाठी घेतलं मी, कारण हे जे वेगळा एखादा कलर पाहिजे असेल ना तर मला तेवढ्यासाठीच जावं लागतंय. तर चांगलं आहे बघा, चांगलं आहे. पण 80 मीटरचंच आहे. तर ठीक आहे, यूज करून बघू आपण हा धागा कसा आहे. बॉक्स तर एकदम पॅकिंग तर अजिबात चांगलं नाही आहे, पण काय करणार आता, बघू कसा वाटतोय मला, नाहीतर मी रिटर्न करेल. खूप कमी आहे त्याच्यामध्ये, एक ब्लाऊज एक ड्रेस होऊ शकेल. तर त्यानंतर याच्यामध्ये आहे पार्टीवेअर साडी. तर बघा पार्टीवेअर साडी, खूप साऱ्या साड्या ऑर्डर केल्यात, किती आल्यात बघू, नाही तर फसवतात बरं का. तर बॉटल खरंच खूप छान आहे. रुद्रला ना ती आधीची बॉटल आहे ना ती पण गिन्नीच्या मम्मीने केलेली गिफ्ट, मागच्या वर्षी 1 वर्ष वापरली. चांगली आहे, पण ती ना पटकन खोलता येत नाही, म्हणजे आपल्यालाच खोलताना प्रॉब्लेम होतोय. तर त्याला ना ते खोलता येत नाही, मग ते टीचरला ओरडावं लागतं बाबा द्या काढून. मग त्यापेक्षा त्याला ती घेतली. ठीक आहे 150 रुपये कुठेही जातात त्याच्यासाठी. टिफिन आणि वॉटर बॉटल. अजूनही बॉटल घेतली जी प्लॅस्टिकची आहे का स्टीलचीच आहे, काही एकच घेतली, दुसरी नाही घेतली. टिफिन फक्त मी 3 मागवले होते, म्हटलं जो आवडेल तो घेऊया. तर 3 साड्या आल्यात, बघते किती डिलिव्हर झाल्यात. त्यानंतर ही आहे पैठणीची ओढणी, शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता याचा. तर ही ओढणी 400 रुपयाला भेटती. ही कमी थोडीशी प्लेन घेतली ना तर कमीला आहे, 250-300ला पण आहे. ही थोडी प्रिंटेड होती आणि ह्या साईडनं अशी डिझाईन होती दोन्ही साईड. ती मोठी होती, डीमार्टला 200ला भेटली म्हणून मग ती घेऊन घेतली. 200 ठीक आहे, स्टीलच्या बॉटल 200, पण रुद्रची तर तिथे डीमार्टला इतके महाग स्टीलची बॉटल 350 399 म्हटली इतकी. तर त्यानंतर आहे ही जुम्मूची साडी. तर हिचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकेलच, कारण की कोलॅबोरेशनसाठी आलेली साडी. तर ही साडी बाहेर ना तुम्हाला 600-700 अशी भेटते, पण मिशोवरती 450-500लाच आहे. जास्तीत जास्त 550. तर काय क्वालिटी आहे साडीची, एक नंबर क्वालिटी आहे बघा. ही लेसमुळेच सगळ्यात जास्त ही साडी
गाजली तर खूप फिनिशिंग छान आहे. लेसचं सुद्धा बघा खूप मस्त फिनिशिंग आहे आणि साडीचा कलरसुद्धा खूपच मस्त आहे. एक नंबर असा कलर आहे, खूप मस्त आहे. तर हा हे बघा फिरता कलर राहतो ह्याचा दोन्हीमध्ये. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ओपन करून दाखवते. आता मला वेळ नाही जायचं आहे. त्यानंतर ही पुढची साडी आहे, ही मेन आणि इम्पॉर्टंट. पुढच्या सणाला सगळ्यांनी हीच साडी घ्या. नथ पैठणी बऱ्यापैकी जणांनी घेतली असेल सुद्धा. तर ही बघू शकता तुम्ही. ह्याची बॉर्डर इतकी सुंदर आहे ना, लटकन पण आहे त्याला पदराला आणि हा पदराचा पार्ट आहे. एवढा छान आहे ना पदर सुद्धा. त्यानंतर मग ही आहे पूर्ण नथ पैठणी, हे बघू शकता. खालची आणि वरची बॉर्डर सेम आहे. तर ही साडी सुद्धा माझ्याकडे ड्रेस शिवायला आलेली आहे. पण साडी येऊन फक्त काय हे नाही, कलर पण कस्टमरला आवडला पाहिजे. पण सेम आहे कलर, जसा त्यांच्या साडीचा आहे तसाच वाटतोय मला. मी त्या दिवशीच ओपन करून बघितली, ज्या दिवशी आली त्या दिवशी मला कस्टमरला फोटो टाकायचा होता असे आली म्हणून. पण कसं मला ह्याची ड्रेस ह्यासाठी नाही आवडत, कारण ह्याची बॉर्डर एकदम प्लेन आहे. मान्य ही पैठणीची बॉर्डर आहे पण एकदम प्लेन आहे. ज्या साडींवरती अशी मोराची समजत आहे कसं आहे, ही अशी मोराची बॉर्डर हे अशी थोडी वेगळी, तर ते मला जास्त छान वाटतं ड्रेसमध्ये, म्हणजे फ्रॉकमध्ये. असं प्लेन बॉर्डरचे फ्रॉक मला नाही एवढं आवडत. मध्ये जरी नथ आणि नथ पैठणी तुम्ही कोणतीही बघा, त्याची बॉर्डर अशीच आहे, म्हणजे सॉरी काठ हे असेच आहेत साडीचे. नथ साडीचे सगळ्यांचे. पदर फक्त प्रिंटेड दिला. हा पदरासारखा ना, ही जो पदर आहे ना, हा पदरासारखा पूर्ण काठ द्यायला पाहिजे. तर हा नेसता पदर आहे आणि त्याच्यानंतर हा आहे ब्लाऊज पीसला हे अशी काठ ही कमीत कमी अशी तरी पाहिजे होती बॉर्डरवर. असं तरी थोडी डिझाईन त्यांनी करायला पाहिजे होती. अशी प्लेन बॉर्डर मला इतकी नाही आवडत. म्हणजे नेसायला ठीक आहे, पण ड्रेस शिवायला, फ्रॉकमध्ये इतकी काही खास वाटत नाही. तर ठीक आहे, हा होता आपला आजचा शॉपिंग हॉल. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन चेक करा आणि तुम्हाला जे पाहिजे ते प्रोडक्ट तुम्ही मागवू शकता. खूप छान क्वालिटी आहे. आणि शिलाई काम करत असाल ना, तर शक्यतो जास्तीत जास्त ऑनलाईन मटेरियल मागवायचा प्रयत्न करायचा. स्वस्तातही भेटतं आणि मेन म्हणजे आपल्याला कुठे जावं लागत नाही, त्रास नाही सहन करावा लागत त्यासाठी. तर चला, आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. बाय बाय.